नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण कोड ऑफ इथिक्स किंवा मॅनेजरियल इथिक्सच्या संदर्भात जे काही इतर टर्म आहेत त्या सगळ्या इथं बघणार आहोत. तर थोडं लेक्चर मोठं असेल, परंतु म्हणजे याच्याबद्दल या युनिट बद्दल माझा अगोदर सुद्धा एक लेक्चर झाला आणि या लेक्चरमध्ये पूर्ण जे काही दुसरं युनिट आहे ते कम्प्लीट करू. तर जे काही सगळे विद्यार्थी जे ITI प्राचार्य गट ब ची तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांना अशी रिक्वेस्ट आहे की लेक्चर शेवटपर्यंत बघा. जर कंटेंट आवडले असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि याच्या व्यतिरिक्त भरपूर मी लेक्चर युट्यूबला टाकलेले आहे, तर ते लेक्चर प्लेलिस्ट मध्ये जाऊन आपण बघू शकता. आता बघा की पहिला कोड ऑफ द इथिक्स. कोड म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा कोड करायचं म्हणजे काय? रूल, रेग्युलेशन किंवा पॉलिसी डिसाईड करणं, त्याला आपण कोड्स म्हणतो. मग कोड ऑफ इथिक्स इज सेट ऑफ द प्रिन्सिपल, रूल, गाईडलाईन दॅट गाईड द बिहेवियर अँड डिसिजन मेकिंग ऑफ इंडिव्हिज्युअल्स इन द ऑर्गनायझेशन ऑर प्रोफेशनल. म्हणजे साधं भाषेत सांगितलं, एखाद्या मॅनेजरला समजा कोड ऑफ इथिक्स त्यानं जर कन्सिडर केलं तर त्याला काहीतरी प्रिन्सिपल, रूल, गाईडलाईन्स असतील की ज्याच्यामुळे त्याचं जे बिहेवियर आहे किंवा त्याचं जे काही असेल त्याच्यामध्ये चेंजेस दिसतील आणि डायरेक्टली इनडायरेक्टली ऑर्गनायझेशनला फायदा होईल. म्हणजे त्यासाठी आपण कोड ऑफ इथिक्स म्हणजे काय? म्हणजे इथिक्सच्या संदर्भात रूल, रेग्युलेशन, गाईडलाईन्स एवढं लक्षात ठेवा. बाकी काही किचकट लक्षात ठेवायची गरज नाही. मग टाइप्स ऑफ टाइप्स ऑफ कोड ऑफ इथिक्स किती असतात? तर दोन टाइप्स आहेत. एक आहे कंप्लायन्स बेस आणि दुसरा असते व्हॅल्यू बेस. आता कंप्लायन्स बेस म्हणजे काय? कंप्लायन्स म्हणजेच काय? जनरली एखादी बघा, कंप्लायन्स मीन्स द प्रॅक्टिस ऑफ ओबेइंग रूल ऑर रिक्वेस्ट, त्याला आपण कंप्लायन्स म्हणतो. कंप्लायन्स म्हणजे काय की रूल, रेग्युलेशन आपल्याला पाळायचंच आहे, तर त्याला आपण कंप्लायन्स म्हणत असतो. मग धीस फोकस ऑन द रूल, लॉज, रेग्युलेशन दॅट एम्प्लॉईज मस्ट फॉलो. म्हणजे कंप्लायन्स बेस रूल कोड ऑफ इथिक्स मध्ये काय करतं की त्या एम्प्लॉईजला रूल, रेग्युलेशन, लॉ हे पाळणं बंधनकारक असणे. आता याचे फीचर्स काय बघा, आपण बघितलं की कंप्लायन्स बेस फोकस ऑन द रूल अँड लॉ, ते पहिलेच बघितलं आपण. एम्फेसिस ऑन लिगल कंप्लायन्स, नंतर क्लिअर रूल अँड प्रोसिजर, मॉनिटरिंग अँड पेनाल्टीज फॉर व्हायोलेशन. जर रूल, रेग्युलेशन ब्रेक केले तर त्याला पेनाल्टीज किंवा शिक्षा सुद्धा होऊ शकते. आता एक्झाम्पल याचं, रूल अगेन्स्ट करप्शन, ब्रायबरी, फ्रॉड अँड मिसयूज ऑफ द कंपनी रिसोर्सेस. म्हणजे असं वागता येणार नाही, करप्शन, ब्रायबरी, लाच, फ्रॉड किंवा मिसयूज ऑफ कंपनी रिसोर्सेस असं करता येणार नाही. म्हणजे कारण की हे रूल, रेग्युलेशन तिथं किंवा लॉ, जे काही कंपनीचे रूल, रेग्युलेशन ते इथं पाळणं बंधनकारक आहे. थोडं क्लिअर करतो मी. हा, नंतर दुसरी स्लाइड बघा. आता हे कंप्लायन्स बेस झालं, नंतर व्हॅल्यू बेस. आता व्हॅल्यू बेस मध्ये काय आहे? दिस टाइप ऑफ फोकस ऑन द ऑर्गनायझेशन व्हॅल्यू अँड इथिकल प्रिन्सिपल रादर दॅन स्ट्रिक्ट रूल. आता आपण कंप्लायन्स बेस मध्ये कसं बघितलं की तिथं बेस ऑन द स्ट्रिक्ट रूल, लॉ, प्रोसिजर होते. इथं तसं नाही. इथं का स्ट्रिक्ट रूलला आपण चिकटून आहो का? तर नाही. इथं कशावर फोकस आहे? व्हॅल्यू आणि इथिकल प्रिन्सिपल या दोन गोष्टीवर फोकस इथं आपल्याला बघायला मिळतो. फीचर्स बघा याचे काय? फोकस ऑन द व्हॅल्यू अँड इथिकल कल्चर. जसं आपण कंप्लायन्स बेसमध्ये फोकस ऑन कशाला होता? रूल, रेग्युलेशन आणि लॉ, त्याच्यावर फोकस होता. इथं तसं नाही. इथं फोकस कशावर आहे? व्हॅल्यू आणि इथिकल कल्चरवर फोकस आहे. एनकरेज ऑनेस्टी, इंटिग्रिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी, याला प्रोत्साहन द्यायचं आहे. कशाला? ऑनेस्टी, इंटिग्रिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटीला. प्रोमोट द इथिकल कल्चर इन द ऑर्गनायझेशन, म्हणजे इथिकल कल्चरला प्रमोट करायचं आहे. म्हणजे त्याचा नुसतं एनकरेज करून नाही, तर त्याला प्रमोट सुद्धा करायचं आहे. म्हणजे सगळ्या लोकांमध्ये ते इन्कल्केट होईल. नंतर एम्प्लॉईज मेक द डिसिजन बेस्ड ऑन द मोरल व्हॅल्यूज. एम्प्लॉईजनं सुद्धा डिसिजन कोणत्या बेसवर घ्यायचा आहे? मोरल व्हॅल्यूजच्या बेसवर डिसिजन घ्यायचा आहे. बिल्ड ट्रस्ट अँड इथिकल बिहेवियर, ही सुद्धा बिल्ड करायचं आहे. आता एक्झाम्पल, एनकरेज द एम्प्लॉईज टू ऍक्ट द इंटिग्रिटी, रिस्पेक्ट अदर अँड मेंटेन द ट्रान्सपरन्सी. असं त्याला प्रोत्साहन द्यायचं एम्प्लॉईजला की त्यांनी इंटिग्रिटी, रिस्पेक्ट ऑफ अदर अँड ट्रान्सपरन्सी मेंटेन केली पाहिजे. नंतर इथिक्स ट्रेनिंग. आता बघा, ethics training is the process of educating the employees or the members of the organization about ethical standard, values, proper behavior in the workplace. म्हणजे काय? इथिक्स ट्रेनिंग म्हणजे काय की एम्प्लॉई जे आहेत कंपनीमधले किंवा ऑर्गनायझर, त्यांना इथिक्सच्या संदर्भात सगळ्या स्टँडर्ड, काही इथिकल स्टँडर्ड आहेत का, काही इथिकल व्हॅल्यूज आहेत का, किंवा त्याचं प्रॉपर बिहेवियर कसं असलं याचं ट्रेनिंग द्यायचं आहे, तर त्याला आपण इथिक्स ट्रेनिंग म्हणतो. इथिक्स ट्रेनिंग कशी कोणतं? बघा, कंप्लायन्स बेस असू शकते. म्हणजे काय? रूल आणि पॉलिसीला. नंतर
व्हॅल्यू ट्रेनिंग असू द्या, सिनियरिओ ट्रेनिंग, लिडरशिप ट्रेनिंग, इंडस्ट्री ट्रेनिंग, केस स्टडी, रोल प्ले. आता एथिक्स ट्रेनिंग हे टाईप लक्षात घ्यायचं नाही, कोणतेही टाईप येऊ द्या, उगाच त्याच्यात वेळ घालायचा नाही. फक्त आपल्याला एथिक्स ट्रेनिंग म्हणजे काय समजलं पाहिजे. एथिक्स ट्रेनिंग म्हणजे काय, की आपल्याला एम्प्लॉयला जे आहे तर इथिकल स्टँडर्ड शिकवायचे आहे, व्हॅल्यूज शिकवायचे आहे, प्रॉपर बिहेवियर कसं असलं पाहिजे हे इथिकली हे शिकवायचं आहे. तर मग त्याच्यासाठी आता हे उगाच पाठ करत बसायचं नाही, म्हणजे एन नंबर ऑफ दिलेले असतात टाईप्स, मग आपण ते काय उगाच काहीतरी लक्षात ठेवायचं बरं, म्हणजे तसा प्रश्न येणार नाही. नंतर सगळ्यात महत्वाचं, ट्रिपल बॉटम लाईन TBL अप्रोच काय असते. आता हे इथिक्स मॅनेजरियल इथिक्सच्या रिलेटेड आहे आणि चांगला कन्सेप्ट आहे, त्याच्यामुळे याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. इंट्रोड्यूस बाय जॉन एल्किंग्टन, थोडस अवघड नाव आहे, जॉन एल्किंग्टन नाव आहे त्याचं. 1994ला त्यांनी हा कन्सेप्ट जॉन एल्किंग्टन यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे. तर आता बघा, ही प्रपोज दॅट कंपनी शुड मेजर देअर सक्सेस नॉट ओनली ऑन द प्रॉफिट बट ऑल्सो देअर इम्पॅक्ट ऑन द पीपल अँड प्लॅनेट. नुसतं प्रॉफिटच्या बेसवर त्याचं मेजर करू नका एखाद्या कंपनीचं सक्सेस, तर त्यासोबतच या गोष्टी पीपल आणि प्लॅनेट ह्या गोष्टी सुद्धा लक्षात घेतल्या पाहिजे. तर आता 3 पिलर ऑफ TBL म्हणजेच काय, ट्रिपल बॉटम लाईनच्या 3 पिलर कोणत्या. पहिला आहे पीपल, म्हणजे 3 P's आहेत इंडायरेक्ट, पीपल, प्लॅनेट आणि प्रॉफिट. पीपल, प्लॅनेट आणि प्रॉफिट. प्रॉफिट, आता पीपल म्हणजे काय, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड द एम्प्लॉईज अँड सोसायटी. नंतर प्लॅनेट म्हणजे काय, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन केलं पाहिजे, सस्टेनेबिलिटी प्रॅक्टिस केली पाहिजे. सस्टेनेबिलिटी प्रॅक्टिस म्हणजे काय, एखाद्या जे काही रिसोर्सेस आहे आजच्या पिढीने वापरायचे आणि दुसऱ्या येणाऱ्या नेक्स्ट पिढीसाठी काही रिसोर्सेस राखून ठेवणे, त्याला आपण सस्टेनेबल प्रॅक्टिस असं म्हणतो. नंतर प्रॉफिट, इकॉनॉमिक ग्रोथ अँड फायनान्शियल परफॉर्मन्स, हे तर करायचंच आहे, पण यासोबत आहे पीपल आणि प्लॅनेट ह्या 2 गोष्टी सुद्धा लक्षात घ्यायच्या आहेत. नंतर इनकरेजिंग इथिकल बिहेवियर. Encouraging ethical behavior means promoting honesty, fairness and responsible action among the employees in the organization. म्हणजे जे काय जेवढे एम्प्लॉईज आहेत त्याच्यामध्ये हॉनेस्टी, फेअरनेस, रिस्पॉन्सिबल ऍक्शन हे त्याच्यामध्ये इनकल्केट करायचे आहे किंवा प्रमोट करायचे आहे. पण ते प्रमोट करण्याच्या अगोदर स्वतः ज्यांनी सांगितलेलं आहे त्याच्या अंगी असल्या पाहिजे, अदरवाईज ते प्रमोट होणार नाही. म्हणजे जो काही मॅनेजर आहे पहिले त्यांनी तसं वागलं पाहिजे, नंतर त्या आपल्या वर्करला एम्प्लॉईजला सांगितलं पाहिजे, अदरवाईज तो स्वतः करणार नाही. आणि लोकांना जर सांगत असेल तर ते एनकरेज इथिकल बिहेवियर हे असं पॉसिबल होत नाही. वेस्ट टू इनकरेज इथिकल बिहेवियर, कोणकोणते मार्ग आहेत. कोड ऑफ इथिक्स असेल, इथिक्स ट्रेनिंग असेल, रोल मॉडेल बाय डेमॉन्स्ट्रेटिंग इथिकल कंडक्ट. याचा अर्थ काय, लिडरशिप एक्झाम्पल, म्हणजे त्या मॅनेजरनी पहिले स्वतः पाळलं पाहिजे, नंतर आणि दुसऱ्यासाठी तो रोल मॉडेल असलं पाहिजे, तर तेव्हाच ते इनकरेज मिळेल ना. अदरवाईज तो स्वतःच काही पाळणार नाही ना, आणि लोकांना जर एम्प्लॉयला किंवा वर्करला सांगत असेल तर तसं जगात पॉसिबल होत नाही. पहिले स्वतःच्या अंगी त्या चांगल्या गोष्टी असल्या पाहिजे, तरच ते लोकांमध्ये इनकल्केट आपण करू शकतो. नंतर रिवॉर्ड इथिकल बिहेवियर, वर एखादा ऑनेस्ट वर्कर एम्प्लॉय असेल तर त्याला पारितोषिक किंवा त्याचा सत्कार बक्षीस त्यासाठी ठेवलं पाहिजे. विसल ब्लोअर प्रोटेक्शन नेक्स्ट स्लाइड मध्ये बघू आपण काय कन्सेप्ट आहे. नंतर ट्रान्सपॅरंट पॉलिसी ट्रान्सपॅरंट असल्या पाहिजे, उगाच त्याच्यामध्ये माहिती लपवून किंवा कोणाची दिशाभूल करणारी माहिती नसावी, तर ह्या ट्रान्सपॅरंट पॉलिसीज असल्या पाहिजे. हा, विसल ब्लोअर प्रोटेक्शन. आता विसल ब्लोअर प्रोटेक्शन कशाला म्हणायचं. विसल ब्लोअर प्रोटेक्शन रेफर्स टू द लॉज अँड पॉलिसीज दॅट प्रोटेक्ट द इंडिव्हिज्युअल हु रिपोर्ट इलिगल, अनइथिकल, करप्ट ऍक्टिव्हिटीज विदिन अन ऑर्गनायझेशन फ्रॉम रिटॅलिटेशन, किंवा त्याला रिव्हेंज म्हणतो आपण, सच ॲज डिसमिसल, हरासमेंट आणि डिस्क्रिप्शन. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं असेल तर विसल ब्लोअर प्रोटेक्शन म्हणजे काय, लॉज अँड पॉलिसी दॅट प्रोटेक्ट द इंडिव्हिज्युअल हु, म्हणजे एखाद्या एम्प्लॉईजना किंवा वर्करना इलिगल ऍक्टिव्हिटी बद्दल वरिष्ठांना जर म्हणजे सांगितलं की बाबा हा वर्कर भ्रष्टाचार करतो किंवा हा एम्प्लॉई भ्रष्टाचार करतो, तर त्याला त्या ज्याने सांगितलं त्याच्यासोबत हरासमेंट होऊ नये किंवा त्याला डिस्पेल करू नये किंवा त्याच्याबद्दल रिस्क, बाबा यांना कशाला सांगितलं, तर त्याच्यापासून प्रोटेक्शन करण्यासाठी हा व्हिसल ब्लोअर प्रोटेक्शन कन्सेप्ट आलेला आहे. आता व्हिसल ब्लोअर कोणाला म्हणायचं, a person who express the wrongdoing like fraud, corruption, misuse of the funds, violation of the laws or company or government organ. ज्या व्यक्तीने त्या गोष्टी
एक्सपोज केला किंवा निदर्शनास आणून दिला तर त्या व्यक्तीला आपण म्हणत असतो की विसल ब्लोअर. म्हणजे कंपनीत बाबा गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये भ्रष्टाचार आहे, मग एखाद्या व्यक्तीनं तो त्याच्या वरिष्ठाच्या किंवा शासनाच्या निदर्शनास आणून दिला तर त्या व्यक्तीनं निदर्शनास आणून दिला किंवा एक्सपोज केला त्या व्यक्तीला आपण विसल ब्लोअर असं म्हणतो. ऑब्जेक्टिव्ह ऑफ द विसल ब्लोअर प्रोटेक्शन काय? पहिला आहे एनकरेज द पीपल टू रिपोर्ट अनएथिकल ऑर इलिगल ऍक्टिव्हिटीज. म्हणजे लोकांनी रिपोर्टिंग केली पाहिजे, बाबा भ्रष्टाचार चालू आहे आपल्या खात्यात, तर ते सांगितलं पाहिजे ना. अदरवाईज ते भ्रष्टाचार चालूच राहील. तर त्यासाठी हे विसल ब्लोअर प्रोटेक्शन आलेलं आहे. प्रोटेक्ट विसल ब्लोअर्स फ्रॉम द पनिशमेंट अँड हरासमेंट. म्हणजे नाहीतर काय, ज्यांना सांगितलं त्याच्यावर दुसरे लोक काट खातील ना. ज्यांना भ्रष्टाचार केला जो व्यक्ती त्याला सोडणार आहे का नाही, मग त्याच्यापासून प्रोटेक्शन मिळण्यासाठी सुद्धा याचा ऑब्जेक्टिव्ह आहे. प्रोमोट ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी, प्रिव्हेंट करप्शन अँड मिसकंडक्ट. हे याच्यासाठीच ते आलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी म्हणजे ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी प्रमोट करण्यासाठी विसल ब्लोअर प्रोटेक्शन आलेलं आहे. एक्झाम्पल बघा इथं, इफ अन एम्प्लॉई रिपोर्ट द करप्शन इन द गव्हर्नमेंट डिपार्टमेंट अँड द लॉ प्रोटेक्ट दॅट एम्प्लॉईज फ्रॉम लॉसिंग देअर जॉब, इट इज कॉल्ड ॲज विसल ब्लोअर प्रोटेक्शन. म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर करप्शन चालू आहे असं जर निदर्शनास आणून दिलं वरच्यांच्या किंवा शासनाच्या, तर त्या व्यक्तीला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे ना. म्हणजे त्याला जॉबवरून काढलं नाही पाहिजे, हरासमेंट झाली नाही पाहिजे, त्याला दुसरे एम्प्लॉई छेडणूक केली नाही पाहिजे. तर त्यासाठी आपण विसल ब्लोअर प्रोटेक्शन वापरतो. भारतात त्यासाठी कायदा सुद्धा आहे, विसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट 2014. म्हणजे विच एम्स टू सेफगार्ड इंडिव्हिज्युअल हू एक्सपोज द करप्शन अँड मिसयूज पॉवर. हे कोणासाठी आहे? तर विसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट 2014चा, की ज्या व्यक्तीने करप्शन होत आहे असं निदर्शनास आणून दिलं त्या व्यक्तीला प्रोटेक्शन लागेल ना. कारण की काय होईल की ज्याच्या विरोधात भ्रष्टाचार त्याने तक्रार केली तो व्यक्ती त्याला सोडणार नाही. मग या सगळ्या गोष्टी किंवा त्याचा वरिष्ठ सोडणार नाही किंवा बऱ्याच गोष्टी असतात, ते लोक त्याच्या विरोधात काट खातील. त्याच्यामुळे त्याला प्रोटेक्शन करण्यासाठी हा विसल ब्लोअर प्रोटेक्शन ऍक्ट 2014 हे भारतात आलेला आहे. मॅनेजमेंट ऑफ द चेंज नंतर, management of the change refers to the process of planning, implementing, and controlling the change in organization to improve the performance and adapt the new condition. आता मॅनेजमेंट ऑफ चेंज कशासाठी लागते? की परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायची आणि नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन जे काय तंत्रज्ञान आलं त्याच्यासोबत अडॅप्ट करण्यासाठी हे मॅनेजमेंट ऑफ द चेंज आवश्यक आहे. आता कशाला लागते? टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशनल चेंज. म्हणजे काय, टेक्नॉलॉजिकल चेंज असू द्या, स्ट्रक्चरल चेंज असेल, पीपल चेंज असेल, स्ट्रॅटेजिक चेंज. आता पीपल चेंज म्हणजे काय केलं? नोकरीहून काढायचं नाही त्याला आणि दुसरे घ्यायचे असा अर्थ नाही. तर पीपल चेंज म्हणजे काय? चेंजेस इन द स्किल, ऍटिट्यूड आणि बिहेवियर ऑफ द एम्प्लॉईज. तर त्याला आपण पीपल चेंज म्हणतो. स्ट्रक्चरल चेंज, चेंज इन द ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर और हायरची. नंतर टेक्नॉलॉजिकल चेंज म्हणजे काय? इंट्रोडक्शन ऑफ न्यू टेक्नॉलॉजी और मशीन. नंतर स्ट्रॅटेजिक चेंज म्हणजे काय? की लॉंग टर्म गोल्स अचीव्ह करण्यासाठी जे काही स्ट्रॅटेजी असते ते त्याला चेंजेस इन द लॉंग टर्म गोल्स और बिझनेस स्ट्रॅटेजी, तर त्याला आपण स्ट्रॅटेजिक चेंज असं म्हणतो. नंतर ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट. आता ओडी ज्याला म्हणतो, ऑर्गनायझेशनल डेव्हलपमेंट इज अ प्लॅन अँड सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ इम्प्रूव्हिंग द इफेक्टिव्हनेस, परफॉर्मन्स अँड हेल्थ ऑफ अन ऑर्गनायझेशन थ्रू द चेंज इन स्ट्रक्चर, प्रोसेस अँड पीपल. आता बघा त्याचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? इम्प्रूव्ह द ऑर्गनायझेशनल परफॉर्मन्स अँड प्रोडक्टिव्हिटी, डेव्हलप बेटर कम्युनिकेशन अँड टीमवर्क, नंतर इन्क्रीज द एम्प्लॉयबिलिटी, सॅटिस्फॅक्शन अँड मोटिवेशन, अडॅप्ट टू द चेंज इन द एन्व्हायरमेंट. म्हणजे हा, नवीन टेक्नॉलॉजी आली त्याच्यासोबत चेंज होणं गरजेचं आहे ना. अदरवाईज ती ऑर्गनायझेशन आउटडेटेड होईल. नंतर इन्क्रीज द एम्प्लॉईज सॅटिस्फॅक्शन अँड मोटिवेशन, एम्प्लॉई मोटिवेट झाला पाहिजे तरच. अदरवाईज जर तो एम्प्लॉई मोटिवेट नसला तर तो परफॉर्मन्स देऊ शकणार नाही. डेव्हलप बेटर कम्युनिकेशन अँड टीमवर्क, हे सुद्धा घडलं पाहिजे. नंतर इम्प्रूव्ह ऑर्गनायझेशन परफॉर्मन्स अँड प्रोडक्टिव्हिटी. नंतर ग्लोबलायझेशन अँड मॅनेजर इथिक्स. आता बघा, ग्लोबलायझेशन रेफर्स टू द इन्क्रीजिंग इंटिग्रेशन अँड इंटरॅक्शन ऑफ द बिझनेस, मार्केट, कल्चर अँड इकॉनॉमीज अक्रॉस द कंट्री. ग्लोबलायझेशन म्हणजे काय? पूर्ण जगामध्ये त्या गोष्टीचा प्रसार होणे, तर त्याला आपण ग्लोबलायझेशन असं म्हणतो. मग इम्पॅक्ट ऑफ द ग्लोबलायझेशन ऑफ द मॅनेजरियल इथिक्स, याच्यावर काय इम्पॅक्ट होते? आता डिफरंट कल्चरल व्हॅल्यू, ऑब्विसली, कारण की आपण ग्लोबलायझेशन म्हणजे जगाशी कनेक्ट झालेला. ग्लोबल बिझनेस स्टँडर्ड, जे काही बिझनेस स्टँडर्ड असतील, काही रूल, इंटरनॅशनल रूल रेग्युलेशन असतील, ते सुद्धा फॉलो करावं लागतं. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ही सुद्धा फॉलो करावं लागेल.
अँटी करप्शन अँड ट्रान्सपरन्सी जर आपण ग्लोबल लेवलला रिप्रेझेंट करत असो तर ट्रान्सपरंट सिस्टीम असली पाहिजे. ह्युमन राईट अँड लेबर प्रॅक्टिस म्हणजे मानवाधिकाराचे सुद्धा जतन, ह्युमन राईट म्हणजे मानवाधिकाराचं तिथं जतन होणं किंवा प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. लेबर प्रॅक्टिस म्हणजे लेबर लॉ असतील किंवा चाइल्ड बाल कामगार त्याच्यामध्ये नसले पाहिजे या सगळ्या गोष्टी, किंवा फेअर वेजेस, या सगळ्या गोष्टी कामगार कायद्याचं रूल रेग्युलेशन फॉलो केलं पाहिजे. नंतर आणखीन इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन असेल किंवा जे काही इंटरनॅशनल संस्था असतील त्याचे काय रूल रेग्युलेशन स्टँडर्ड हे फॉलो करणं गरजेचं आहे. नंतर इम्पॅक्ट ऑफ डेमोग्राफिक चेंजेस ऑन रिसोर्स अवेलेबिलिटी. आता डेमोग्राफिक चेंजेस कशाला म्हणायचं? चेंज इन पॉप्युलेशन साईज, एज स्ट्रक्चर, मायग्रेशन, तर या सगळे फॅक्टर डेमोग्राफिक मध्ये येते. तर आता बघा, हे पॉप्युलेशन चेंज झाली, एज स्ट्रक्चर, मायग्रेशन हे जर आलं तर म्हणजे रिसोर्सेस वर सुद्धा गडबड होणार आहे ना. समजा खेड्यातले जास्त लोक जर शहरात आले तर तिथं शहरामधल्या जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावर ताण पडणार, म्हणजे असंच इथं सुद्धा घडणार आहे. मेजर इम्पॅक्ट काय होतं की लेबर फोर्स अवेलेबिलिटी म्हणजे काय? ग्रोथ इन द पॉप्युलेशन इन्क्रीज द अवेलेबिलिटी ह्युमन रिसोर्स म्हणजे वर्करची अवेलेबिलिटी राहते, परंतु अन एजिंग पॉप्युलेशन मे रिड्यूस द वर्किंग लेबर. जर डेमोग्राफिक चेंज जर जास्त वृद्ध आले तर ते कसं असतं की लेबर फोर्स कमी येते, आणि तरुण लोक जर झाले आले तर काय होईल की मॅनफोर्स किंवा ह्युमन रिसोर्स हे वाढणार. डिमांड ऑफ द नॅचरल रिसोर्सेस बघा, आता चेंजेस झाले म्हणजे काय? फूड, वॉटर, लँड, एनर्जी या सगळ्या गोष्टीमध्ये त्याची रिक्वायरमेंट वाढत. प्रेशर ऑन द इन्फ्रास्ट्रक्चर अँड सर्व्हिसेस, मग ट्रान्सपोर्ट असू द्या, एज्युकेशन असू द्या, हेल्थ केअर. जसं आपण बघतो की पुणे मुंबईमध्ये जेवढे हे डेमोग्राफिक चेंजेस भयानक झालेले आहे त्याच्यामुळे तिथं ट्रान्सपोर्ट, एज्युकेशन, हाऊसिंग या सगळ्या गोष्टीवर ताण पडलेला आपल्याला दिसतो. चेंजेस इन द कन्झम्पशन पॅटर्न म्हणजे इथंच काय? बघा, आता डिफरंट एज ग्रुप डिमांड डिफरंट रिसोर्सेस फॉर यंगर पॉप्युलेशन एज्युकेशन. ओल्डर पॉप्युलेशन साठी काय लागणार आहे? हेल्थ केअर लागणार. Urbanization impact, migration to the cities increase the demand of urban resources like water, electricity आणि houses या गोष्टीची डिमांड वाढणार आहे. नंतर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स द ड्युटी ऑफ द बिझनेस और ऑर्गनायझर टू ऍक्ट इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ द सोसायटी, द एन्व्हायरमेंट अँड इकॉनॉमी व्हाईल कंडक्टिंग इट्स ऍक्टिव्हिटी. म्हणजे जेव्हा एखाद्या ऑर्गनायझेशन नुसतं त्याचं प्रोडक्शन करत असताना त्यांना सोशल जबाबदारीचे भान असणं, एन्व्हायरमेंटचं भान असणं हे असणं गरजेचं आहे. तर त्यालाच आपण सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो. तर आता त्याच्यामध्ये ट्रिक्स लिप असं लक्षात येतं, कंपोनंट्स ऑफ द सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, LEEP असं मी लक्षात ठेवतो. So इथं बघा, लिप लिप म्हणजे पहिली असते लिगल रिस्पॉन्सिबिलिटी, ई म्हणजे काय? इकॉनॉमिक रिस्पॉन्सिबिलिटी, ई म्हणजे काय? इथिकल रिस्पॉन्सिबिलिटी, आणि पी म्हणजे काय? फिलॅन्थ्रोपिक म्हणजे काय? डुईंग गुड फॉर द अदर. अशा चार रिस्पॉन्सिबिलिटी याच्यामध्ये येतात. आता त्याच्यामधली बघा, एक मिनिट, लिगल रिस्पॉन्सिबिलिटी थोडं क्लिअर करतो मी. बिझनेस मस्ट फॉलो द लॉ अँड रेग्युलेशन सेट बाय द गव्हर्नमेंट, त्याला लिगल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो. इकॉनॉमिक रिस्पॉन्सिबिलिटी, द प्रायमरी ड्युटी ऑफ द बिझनेस टू प्रोड्यूस गुड अँड सेल टू अर्न प्रॉफिट, कारण की त्याच्यासाठी ते ऑर्गनायझेशन किंवा कंपन्या सुरू झालेल्या आहेत. इथिकल रिस्पॉन्सिबिलिटी नंतर बिझनेस शुड फॉलो द मोरल प्रिन्सिपल व्हॉट इज राईट अँड रॉंग, म्हणजे बिझनेस तर करायचा आहे त्यांना, परंतु मोरल रिस्पॉन्स इथिकल रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा त्यांनी पाळायची आहे. फिलॅन्थ्रोपिक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे फिलॅन्थ्रोपिक म्हणजे डुईंग द गुड जॉब फॉर अदर, म्हणजे काय? व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटी टू इम्प्रूव्ह द सोसायटी, म्हणजे चॅरिटी असू द्या, डोनेशन असू द्या, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम, हे सगळं त्यांनी म्हणजे त्यांचा बिझनेस किंवा ऑर्गनायझेशन चालवताना ह्या सगळ्या गोष्टी पाळायच्या आहेत. Areas of social responsibility. Areas of social responsibility refer to the different group of the sector of the society towards which the organization has a responsibility and obligation. आता कोणकोणते एरिया असू शकते? एम्प्लॉई जर आपण केलं की त्यांना व्यवस्थित पगार, सेफ वर्किंग कंडिशन, नंतर कस्टमर क्वालिटी प्रोडक्ट्स अँड हॉनेस्ट ऍडव्हर्टायझिंग, एन्व्हायरमेंट पोल्युशन कंट्रोल, रिसोर्स कन्झर्वेशन, कम्युनिटी सोसायटी सपोर्टिंग सोशल वेलफेअर अँड डेव्हलपमेंट, गव्हर्नमेंट पेइंग द टॅक्स अँड फॉलोइंग द लॉज. हे सगळ्या हे मेन एरियाज आहेत ना, की इथं सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ते ऑर्गनायझेशन वाले किंवा कंपनी वाले सहज निभावू शकतात. नंतर मॅनेजिंग सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. मॅनेजिंग सोशल रिस्पॉन्सिबिलिटी मीन्स process by which the organization plan, implement and control the activities that benefit the society and environment while conducting the business operation. म्हणजे
बिझनेस ऑपरेशन करताना काय करायचं आहे तर ऑर्गनायझेशन प्लॅन इम्प्लिमेंट कंट्रोल ऍक्टिव्हिटी दॅट बेनिफिट द सोसायटी. म्हणजे सोसायटी आणि एन्व्हायरमेंटचं जतन झालं पाहिजे तरच त्याला आपण मॅनेजिंग द सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो. मग इथं काय झालं, कॉर्पोरेट CSR असेल, ऑर्गनायझेशन कॅन एस्टॅब्लिश इथिकल कंडक्ट किंवा गाईडलाईन्स म्हणून त्याला सस्टेनेबल बिझनेस प्रॅक्टिस, स्टेक होल्डर एंगेजमेंट, नंतर ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी. हे जनरल गोष्टी आहे, याच्यामध्ये पाठ करायचं, मेमोराईज करायचं, फक्त एक गोष्ट नजरे खालून गेली पाहिजे बस होते. बाकी काही असं याच्यामध्ये एखादा ऑब्जेक्टिव्ह आला तर टॅकल न होण्यासारखं असं काही नाही. नंतर एंटरप्रेनरशिप आणि एक असते इंट्राप्रेनरशिप. एंटरप्रेनरशिप इज द प्रोसेस ऑफ स्टार्टिंग अँड मॅनेजिंग द न्यू बिझनेस बाय आयडेंटिफाय द ऑपॉर्च्युनिटी, टेकिंग रिस्क अँड ऑर्गनायझिंग द रिसोर्सेस टू अर्न प्रॉफिट. म्हणजे एंटरप्रेनरशिप म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीनं रिस्क घेऊन आयडेंटिफाय ऑपॉर्च्युनिटी केली, टेकिंग द रिस्क, ऑर्गनाइज द रिसर्च टू अर्न द प्रॉफिट. म्हणजे एखादा उद्योग, नवीन उद्योग जर चालू करत असेल किंवा स्टार्टअप करत असेल तर त्याला आपण एंटरप्रेनरशिप असं म्हणत असतो. त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजे, त्याच्यामध्ये रिस्क टेकिंग कॅबिलिटी असलीच पाहिजे, इनोव्हेशन असली पाहिजे, लिडरशिप, डिसिजन मेकिंग, सेल्फ कॉन्फिडन्स, हार्डवर्क अँड प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी. ह्या सगळ्या ॲबिलिटीज त्या एंटरप्रेनरशिप ट्रेनर मध्ये असल्या पाहिजे. अदरवाईज तो उद्योग चालू करणार नाही, सेफ झोन मध्ये उद्योग चालू करू शकत नाही. त्याच्यामुळे रिस्क टेकिंग ॲबिलिटी ही असलीच पाहिजे. नंतर नवीन इनोव्हेशन असलं पाहिजे, कारण की नवीन टेक्नॉलॉजी सोबत त्याला अपडेट करता आला पाहिजे. लिडरशिप असलं पाहिजे, कारण की त्यानं जर घाबरलं तर मागचे लोक येणार नाहीत पाठीमागे. डिसिजन मेकिंग ॲबिलिटी, त्याचा निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे, भले का तो निर्णय चुकी होणार. नंतर सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःबद्दल कॉन्फिडन्स असला पाहिजे, हार्डवर्क असलं पाहिजे, त्याचं व्हिजन असलं पाहिजे, काहीतरी दृष्टिकोन असला पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटी सुद्धा असली पाहिजे. आता दुसरं असते इंट्राप्रेनरशिप. An entrepreneur is an employee of an organization who behaves like an entrepreneurship within the company. The entrepreneurship develop new idea, products, process using the company's resources and support. आता त्याच्या अंगात कोणकोणत्या क्वालिटी असल्या पाहिजे, सेम इनोव्हेशन, इनोव्हेटिव्ह, रिस्क टेकिंग ॲबिलिटी, लिडरशिप, क्रिएटिव्हिटी, प्रॉब्लेम सॉल्विंग, कमिटमेंट अँड डिसिजन मेकिंग. आता दोन शब्द बघितले आपण. एंटरप्रेनरशिप इन्व्हॉल्व द स्टार्टिंग अँड मॅनेजिंग न्यू बिझनेस, while entrepreneurship involves the developing innovative idea within an existing organization of the employees. म्हणजे हा इंटर जो हा कोणता एंटरप्रेनरशिप किंवा एंटरप्रेनर हा एम्प्लॉई असतो. एंटरप्रेनरशिप जो उद्योग चालू करणारा तो असतो. या दोघांमध्ये फरक आहे. आता दोघांच्या अंगी हे स्किल असलं पाहिजे. होप करतो की लेक्चर फास्ट झालं. जर बऱ्याच गोष्टी तरी मी फास्ट मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला. काही समजले असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.